आपण पाहत आहात आर.के. न्यूज, बातमी तुमची, आवाज आमचा. सतेज चषक फुटबॉल स्पर्धेत वेताळमाळ तालीमचा बाल गोपाळवर 1-0 ने विजय. राहुल पाटील सामनावीर. पाटाकडील तालीम मंडळ आयोजित व डी.वाय. पाटील ग्रुप पुरस्कृत सतेज चषक फुटबॉल स्पर्धा छत्रपती शाहू स्टेडियमवर रंगतदार वातावरणात सुरू आहे. आज दुपारी झालेल्या सामन्यात वेताळमाळ तालीम मंडळाने बाल गोपाळ तालीम मंडळावर 1-0 असा निसटता विजय मिळवला. सामन्याच्या पूर्वार्धात बाल गोपाळ तालीम मंडळाने आक्रमक खेळ करत अनेक संधी निर्माण केल्या. ऋतुराज पाटील, अभिनव साळुंके, रोहित कुरणे, देवराज मंडलिक व वैभव देसाई यांनी उत्कृष्ट चाली रचत वेताळमाळच्या बचाव फळीवर दबाव टाकला. मात्र फेला याच्या 4 संधी वाया गेल्या. तसेच अभिनव साळुंके याचा जोरदार फटका वेताळमाळच्या गोलरक्षकाने उत्कृष्टरित्या पंच करून परतवला. साळुंकेच्या पासवर देवराज मंडलिक याला मिळालेली सोपी संधीही दवडली. त्यामुळे पूर्वार्ध गोल 0 बरोबरीत संपला. उत्तरार्धात वेताळमाळ तालीम मंडळाने खेळाचा वेग वाढवत आक्रमणाची तहार तीव्र केली. 59व्या मिनिटाला राहुल पाटील याने मध्यरेषेपासून चेंडूवर ताबा मिळवत शानदार मैदानी गोल नोंदवला आणि संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. यानंतर शोहेब बागवान, सर्वेश वाडकर, आकाश माळी व आकाश मोरे यांनी वेताळमाळकडून प्रभावी चढाया केल्या. रेहान मुजावर याचा एक दमदार फटका बाल गोपाळच्या गोलरक्षकाने अडवला. अखेरीस वेताळमाळ तालीम मंडळाने हा सामना 1-0 अशा फरकाने जिंकत पुढील फेरीकडे वाटचाल केली. या सामन्यातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल राहुल पाटील याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. आर.के. न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.